नमस्कार. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, विष्णू सहस्रनाम ऐकल्यानं घरामध्ये काय चमत्कार होतात. आपल्या परंपरेत प्रामुख्याने 3 देवतांची पूजा केली जाते. ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखलं जातं, शिवाला संहारक म्हणून ओळखलं जातं आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक मानलं जातं. भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात. त्यामुळं त्यांची उपासना केल्यानं तुमचं जीवन खूप सोपं आणि सुखी होतं. आपलं संगोपन करणाऱ्याची पूजा केल्यानं जीवन जगणं आणि पुढं जाणं खूप सोपं होतं, अशी श्रद्धा आहे. म्हणून भगवान विष्णूंची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्यामध्ये विष्णू सहस्रनामाचं पाठ करणे सर्वात फलदायी मानलं जातं. असं म्हणलं जातं की जे विष्णू सहस्रनामाचं नियमित पठण करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होतं, लाखो दुःख दूर होतात. परंतु विष्णू सहस्रनामाचं पठण करणं अनेक नियम देखील आहेत आणि ते ध्यानात ठेवूनच पाठ केले पाहिजेत, जेणेकरून भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि विष्णू सहस्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे, ज्याचा शब्दशः अर्थ भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा आहे. विष्णू सहस्रनाम हे संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे. सूर्योदयाच्या वेळी पठण करावं. विष्णू सहस्रनाम पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता, परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचणं किंवा मग ऐकणं अतिशय उत्तम आहे, असं सुद्धा मानलं जातं. मैत्रिणींनो, लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा कधी तुम्हाला वेळ असेल तेव्हा करूच शकता, पण सूर्योदयाच्या वेळी करणं अतिशय शुभ असतं. त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्रनामाचं पठण करताना नेहमी स्वच्छ शरीर व मनाने सूर्योदयाची वेळ निवडा. विष्णूला माता लक्ष्मीचं आव्हान करताना पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करावं आणि सूर्योदयाच्या वेळी याचे पठण केल्यानं घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णूंची कृपा कायम राहते. विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात. विघ्ने, संकट आपल्यापासून दूर पळतात. एखाद्या व्यक्तीनं दररोज विष्णू सहस्रनामाचा पाठ केला ना, तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो. त्या व्यक्तीला कीर्ती, आनंद, ऐश्वर्य, समृद्धी प्राप्त, आरोग्य आणि सोबतच भाग्य प्राप्त होते. जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर ते फक्त गुरुवारी वाचा. असं केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने मन शांत होते आणि आपले लक्षही केंद्रित होते. भगवान विष्णूंच्या प्रत्येक नामाचं वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढत जाते. विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने भगवान श्रीहरींची कृपा लाभते आणि सर्व कामं सहज होतात. विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने भक्तिभावाने मनपूर्वक पठण केल्याने भक्ताला अपार धनलाभसुद्धा मिळत असतो. तर मैत्रिणींनो, बघा, विष्णू सहस्रनाम जपण्याचे काही नियम देखील आहेत. विष्णू सहस्रनामाचा जप करण्यासाठी प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणं आणि त्याचा अंतर्भाव करणं. विष्णू सहस्रनाम दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही पठण करू शकता किंवा मग पहाटे करू शकता. ब्रह्ममुहूर्तादरम्यान किंवा सूर्योदयाच्या सुमारे 1.5 तास आधी पवित्र स्तोत्राचं उच्चारण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. तर आपण आपल्या सोयीनुसार करू शकतो. अधिक मासात विशेष फलदायी आहे. या स्तोत्राचं पठण केल्यास, पाठ केल्यास अधिक मासामध्ये याचं अनंत पटीनं पुण्य आपल्याला मिळतं. दर बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्रनाम म्हटलं ना, तर सर्व पितरांना सद्गती मिळते. नियमित रोज 12 वेळा विष्णू सहस्रनाम 6 महिने म्हटले ना, तर सर्व प्रारब्ध नष्ट होतात व इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होत असतो. म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात. 15,000 वेळा विष्णू सहस्रनाम म्हटलं तर एक विष्णू याग केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. तर बघा मैत्रिणींनो, असं श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिलेलं आहे. एकादशीच्या रात्री 12 वाजता स्नान करून विष्णू पुढे राम, बालाजी, पांडुरंग, कृष्ण, फक्त नरसिंह नको, तुपाचा दिवा किंवा उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचं 12 पाठ करा. 12 एकादशीनंतर तुम्ही केलं तर साक्षात भगवंताचं दर्शन तुम्हाला होऊन जातं. 40 दिवसांच्या रोज 12 वेळा नियमित केल्याने अशक्य गोष्टी शक्य होतात. सहस्रनामाने अर्चन अथवा तूप लावलेल्या तिळांनी विष्णू सहस्रनामांचं हवन केलं ना, तर अतिशय उत्तम अनुभव येतात. बालकृष्ण तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून घेतलं तर त्याचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते.
तुळशीची पाने त्यांना चावून खायला द्यावीत. त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते. वास्तुदोष जाण्याकरता रोज 3 पाठ आठवडाभर करावेत. याची सुरुवात बुधवारी करावी. तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच. बाहेरचा त्रास असेल, संतती मतिमंद किंवा गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनामाचं पाठ ऐकवावेत. घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठणाने त्याच्या सर्व व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभं राहतं. श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचं पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होतात व त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो. विष्णू सहस्रनामाचं कोणत्याही प्रकारचं अनुष्ठान करायचं असेल तर त्यासाठी रुद्रशाप विमोचन विधी करणं अत्यंत आवश्यक असतं. परंतु जर ते शक्य नसेल तर त्याच्याऐवजी विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी 3 वेळा ओम नमः शिवाय आणि 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप तुम्ही करायचा आहे. विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत असं म्हटलं आहे की जो या स्तोत्राचं पठण करेल की त्यानं दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केलं पाहिजे अशा सर्व देवतांचं पूजन त्याने केलं आहे. पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्रनामाचं पाठ करतो त्याची शतकोटी कल्पामधील साचलेली पातकं हळूहळू नष्ट होतात. शिवालयात तुळशी वनात बसून रोज विष्णू सहस्रनामाचं पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दान दिल्याचं फल प्राप्त होतं आणि त्याला मोक्ष देखील प्राप्त होतं असे चक्रपाणींचे वचन आहे. श्री विष्णू यांच्या अच्युत, अनंत, गोविंद या 3 नावाने कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो. आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून जर बाहेर पडायचं असेल तर त्यावेळी फक्त उंबरट्या बाहेर उजवं पाऊल ठेवण्याच्या अगोदर आपण मनातल्या मनात 4 वेळा नारायण 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 असं नाम घ्यावं. आपले प्रत्येक कार्य सिद्धीस जाते. विष्णू सहस्रनामाचे नियमित पठण केल्याने आर्थिक समस्या तर दूर होतातच आणि पैसे कमवण्याचा मार्ग मोकळा होतो. विष्णू सहस्रनामाचं पठण केल्याने मन शांत राहतं. घरामध्ये निसंतान झालेल्या लोकांनी दररोज विष्णू सहस्रनामाचं एकदा तरी पठण करावं. यामुळे त्यांना नक्कीच चांगला अनुभव लवकरच येईल. विष्णू सहस्रनाम पठणाचे फायदे, धार्मिक लाभ काय आहेत ते आता आपण पाहूया. घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण होतं. वास्तुदोष, पितृदोष, ग्रहबाधा यापासून मुक्ती मिळते. मानसिक लाभ काय आहेत बघा तर मन शांत राहतं, एकाग्रता वाढते, चिंतेपासून आणि नैराश्यापासून आपल्याला आराम मिळतो. त्याच्यानंतर आध्यात्मिक लाभ काय आहेत, भगवंताची कृपा सतत आपल्यावर राहते आणि पुण्य प्राप्त होतं आणि शेवटी आपल्याला मोक्षाची वाट सुकर होते. कौटुंबिक व आर्थिक लाभ काय आहेत तर घरात शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदतं. आर्थिक अडचणी दूर होतात. नवस्फूर्तता आणि संतती प्राप्ती यासाठीही उपयोगी आहे विष्णू सहस्रनाम. विष्णू सहस्रनामाचे आणखी फायदे व रहस्य काय आहेत ते बघूयात. 1. मानसिक शांती व ध्यानासाठी प्रभावी विष्णू सहस्रनामातील प्रत्येक नाव उच्चारताना ध्वनी कंपन निर्माण होतात. ही कंपनं मेंदूच्या शांत अवस्थेला पोहोचवतात. ध्यान, मेडिटेशन, योग, साधना यासाठी उत्कृष्ट पूरक आहेत. 2. गुरु शिष्य परंपरेचा भाग. अनेक आध्यात्मिक गुरु विष्णू सहस्रनामाचा जप आपल्या शिष्यांना साधना प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग म्हणून शिकवतात. हे दिव्य ज्ञान आणि सद्गुणांचा साठा मानला जातो. 3. ग्रहबाधा व कुंडली दोषावर उपाय. शनी, राहू, केतूच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी विष्णू सहस्रनाम उत्तम उपाय आहे. पितृदोष, कालसर्पदोष, चंद्रदोष यासाठीही हे एक प्रभावी पाठ मानले जाते. विशिष्ट प्रकारचे अनुष्ठान जर करायचं असेल तर बघा, 1. तूप हवन व सहस्रनाम वाचून तुपाचं तुम्ही हवन जर केलं तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हायला सुरुवात होते. 2. जलाभिषेक आणि विष्णू सहस्रनाम. विष्णू सहस्रनामाच्या म्हणजे विष्णूच्या मूर्तीवर पवित्र जल अर्पण करताना विष्णू सहस्रनाम म्हटल्यास तीर्थस्नानासारखं पुण्य मिळतं. 3. बालकृष्ण अर्चा. मुलांसाठी मुलांनी जप करणं, उच्चार, सुधारणा, बुद्धिविकास, आत्मविश्वास यासाठी उपयोगी पडतं. ग्रहस्थांसाठी विष्णू सहस्रनामाचं विशेष उपयोग आहे. बघा, संतती प्राप्ती,
निसंतानांना दाम्पत्याने दररोज एक वेळ जप करावा. आरोग्य रक्षण होतं. घरात आजारी व्यक्तीजवळ वाचल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. धंदा नोकरीमध्ये यश मिळतं. गुरुवारी नियमित वाचन लक्ष्मीकृपा प्राप्ती होते. शांतता आणि समाधान. कुटुंबात वाद अशांती असल्यास सकाळ संध्याकाळ वाचन करा. तर हे होते विष्णू सहस्त्रनाम घरामध्ये दररोज वाचण्याचे किंवा पठण करण्याचे फायदे. तर मैत्रिणींनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते. आणि जर आवडला असेल तर चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.